नरेंद्र मोदी 2014ला पंतप्रधान झाले तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपनं एकही संधी जल्लोषाची सोडली नाही। मात्र अलीकडेच भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी अमित गोरखे यांना दिली आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपमध्ये थोडासा निरुत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। याच अनुषंगाने आपण हे भाजपचे काही मोजकेच निष्ठावंत आहेत त्यांना आपण एकत्र केले आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय नेमकं होतं, तुम्ही यावेळेला आनंद काय साजरा केलेला दिसला नाही? आनंद साजरा करण्यासाठी अजून निवडणूक प्रक्रिया व्हायची आहे। निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच आनंद साजरा केला जातो आणि ती होण्याची आम्ही वाट पाहतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये या आणि अमित गोरखेंच्या माध्यमातून दुसरी विधान परिषदेची आमदारकी या ठिकाणी आली। अमर साबळे यांच्या माध्यमातून खासदारकीसुद्धा राज्यसभेची या ठिकाणी आली। सदाशिव खाडे सर यांच्या माध्यमातून प्राधिकरणाचं अध्यक्षपद या ठिकाणी खरं तर आलं होतं। त्याचबरोबर सचिन पटवर्धन आपले जे आहेत जुने कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 2 वेळा राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना या ठिकाणी प्राप्त झाला। त्याचबरोबर एकदा अमित गोरखेंनाच याचं महामंडळाचं अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं गेलं। अशा तुम्ही म्हणताय की निकाल लागल्यानंतर तुम्ही करणार? हां, आम्ही विजय जो आहे तो निकाल लागल्यानंतर बीडच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर मोठा जल्लोष झाला तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून। मग ठीक आहे ना, जल्लोष झाला हे सगळं असलं तरी निवडणूक लागलेली आहे आणि आतताईपणा नको म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते शांत आहोत। निवडणूक झाल्यानंतर विजय प्राप्त झाल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष शंकरभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार आमचे अमरजी साबळे, सदाशिवजी खाडे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी विजयोत्सव साजरा करणार आहोत। बरं, ते आत्ता एक काहीतरी सहीचं पत्र एक होतं, त्याच्यावर तुम्ही सही केली? नाही केली। तुम्ही केली? नाही। तुम्ही केली आहे स्वतः सही? नाही, असं काही पत्र आमच्याकडनं काही कुठलं झालेलं नाही। असला पत्र व्यवहार काय आम्ही करत नाही। भारतीय जनता पार्टीमध्ये पत्र व्यवहार करण्याची पद्धत नाही। त्यामुळे तुम्हाला मिळालेली माहिती ही पूर्णतः चुकीची आहे। कसलंही पत्र कुठलंही लिहिलं गेलं नाही किंवा कुणीही त्याच्यावर सह्या केल्या गेल्या नाही। ही दादांत खोटी माहिती तुमच्याकडे आहे। कुठलं पत्र? मी फक्त पत्र विचार, कुठलंच पत्र नाही, मी तेच सांगतोय। कुठल्याही पत्रावर कसल्याही पत्रावर कुणीही सह्या केल्या गेलेल्या नाही आहेत हेच मी तुम्हाला सांगतोय। बरं, म्हणजे कुठली नाराजी नाही असं तुमचा दावा आहे? हो, नाही आहे। उलट कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे की देवेंद्र भाऊंनी सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा जो संदेश आहे तो कायम वेळोवेळी पिंपरी शहरातून दिला आहे। संघटनेच्या कार्यकर्त्याला पद देणं आणि त्याला मोठं करणं हे देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून कायम होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला आनंद आणि जल्लोष आहे। मग तो जल्लोष आनंद दिसला नाही आहे गेल्या काही दिवसांमध्ये? नाही, उलट आमचं तर असं म्हणणं आहे की आमच्या विरोधातील जे पक्ष आहेत त्यांनी एक नॅरेटिव्ह जो सेट केला होता की आम्ही संविधान बदलणार आहोत, त्याऐवजी आमच्या देवेंद्रजी फडणवीसांनी यावेळेस एक दलित व्यक्तींना आमदारकी देऊन हा संदेश जो आहे तो खोडून काढला आहे की आम्ही संविधानाच्या विषयात जो आहे आंबेडकर ला मानणारी जी लोकं आहेत त्यांनाच आम्ही आमच्या पक्षातून ताकद देऊन संधी देऊन एक मेसेज आम्ही दिलेला आहे की आम्ही दलितांबरोबर आहोत। अमित गोरखेंच्या रूपानं हे सगळं पुसलं जाईल? जे काही आत्ता लोकसभेच्या अनुषंगाने प्रचार झाला होता तर तो अमित गोरखेंच्या रूपानं पुसला जाईल? नक्कीच प्रयत्न तसाच आहे संघटनेचा आणि देवेंद्र की पक्षाच्या दृष्टीने जो नॅरेटिव्ह पसरलेला होता त्याला शह देण्यासाठी हा प्रयोग यशस्वी होणार। परंतु आता अमित गोरखेंना या ठिकाणी हे केल्यानंतर शहरात किती ताकद वाढली असं वाटतं तुम्हाला पक्षात? शहरात नक्कीच आगामी ज्या महानगरपालिकेचे इलेक्शन येतील त्याच्या आधी आमदारकी त्याला जो सगळ्यात शेवटचा समाज आहे त्या समाजापर्यंत जाण्याचं आमच्या आदरणीय देवेंद्र भाऊंनी काम केलेलं आहे। त्या संघाने अमित गोरखेंना ती उमेदवारी मिळालेली आहे। अमित गोरखेंना उमेदवारी मिळाली त्याच दिवशी एक पत्र लिहिलं गेलं होतं, त्याच्यावरती तुम्ही सही केली होती। देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं जाणार होतं। नाही, हा विषयच असा काय घडलेला नाही आहे। म्हणजे तुमच्याकडं चुकीची माहिती असेल, असं काही विषयच घडला नाही। उलट महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा हिंदू मातंग या समाजाला विधान परिषद देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं आणि एका उच्च शिक्षित आणि तरुण आणि जो प्रवास करू शकतो त्या समाजामधल्या लोकांना भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट करू शकतो
अशा व्यक्तीला भारतीय जनता पक्षाने योग्य निवड करून उमेदवारी दिलेली आहे. तर उमेदवारी जी आहे देण्याचा निर्णय हा भाजपचा योग्य आहे असं प्रतिक्रिया या ठिकाणी भाजपचे निष्ठावान त्या ठिकाणी देत आहेत. परंतु अद्यापही त्यांनी जल्लोष कोणताही साजरा केलेला नाही आहे आणि निकालानंतर ते मोठ्या उत्साहानं जल्लोष करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.